नमस्कार, मी शालू आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण तिळाची चिक्की बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही, जास्त त्याचा कलर बदलला नाही पाहिजे. आणि तीळ तडतडायला लागले की मग आपल्याला त्याला उतरून घ्यायचं आहे. गॅस बंद करून उतरून घ्यायचं आहे खाली. आता इथे तीळ आपले तडतडायला लागलेले आहेत. आता आपल्याला पॅनमध्ये 1.5 चम्मच तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढे आपण तीळ घेतलेत, ज्या मापाने मोजून तीळ घेतले त्याच मापाने मोजून आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता इथे मी 1 वाटी तीळ घेतले होते, तर त्याच वाटीने मी इथे 1 वाटी गूळ घेते. तुम्ही थोडा जास्तही टाकू शकता, गोड हवी असल्यास जास्त, पण 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतला तरी चालतो. आता या तुपामध्ये आपण गूळ घालणार आहे. आता याला सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे. इथे पाक बनवताना आपण पाण्याचा 1 थेंब सुद्धा घातलेला नाही आहे. असं याला सारखं फिरवत राहायचं. तिकडे आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपण इकडे पोळपाटाला तूप लावून घेऊयात. पोळपाटाने लाटण्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चिक्की लाटताना त्याला चिटकणार नाही. असं सगळीकडे आपण तूप लावून घेऊ. आता इकडे आपला पाक होत आहे. आपली तिळाची वडी जास्त खुसखुशीत होण्यासाठी आपण या पाकामध्ये 1 चम्मच, एकदम छोटा चम्मच, 1 टीस्पून इतका आपण यामध्ये सोडा घालणार आहे. त्यामुळे आपली चिक्की एकदम खुसखुशीत होते, चिवट होत नाही. आता आपला पाक तयार झाला आहे. कसं ओळखायचं, तर आपण एका प्लेटमध्ये इथे पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकून बघायचे. इकडे आपला पाक बनणं चालूच आहे, गॅस बंद नाही करायचा. आणि 1 मिनिटानंतर बघायचं आहे आपण, या पाकाची अशी गोळी तयार झाली पाहिजे. जेव्हा आपण ही गोळी पाण्यात टाकतो तेव्हा आपल्याला त्याचा आवाज पण येतो, म्हणजेच आपला पाक तयार झाला. आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत. तर हे तीळ आपण भाजून ठेवले होते थंड व्हायला, ते मिक्सरमध्ये टाकायचे आणि अगदी 1 सेकंदापर्यंत, म्हणजे बटन चालू करायचं आणि लगेच बंद करायचं. असं 2-3 वेळा करून आपल्याला हे तीळ बारीक करायचे आहेत. एकदम बारीक मिश्रण नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. आणि आता हे मिश्रण आपण या पाकामध्ये घालणार आहे. आता याला सारखं फिरवत चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. तीळ आणि हे गुळाचा पाक चांगला एकत्र करायचा आहे आपल्याला. आता हे आपलं छान मिक्स झाले मिश्रण आणि लगेच आपण हे मिश्रण जे तूप लावून ठेवले आपण ज्या पोळपाटाला, त्या पोळपाटावर आपण आता याला टाकणार आहे. ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे, कारण हे लवकर मिश्रण कडक होतं आणि मग ते आपल्याला लाटता पण येत नाही. त्यासाठी आपल्याला हे लवकर पसरवून घ्यायचं आहे पोळपाटावर. आणि गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, थंड झाल्यावर लाटता येत नाही. एक सारखं लाटायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा मिश्रण गरम आहे तेव्हा लगेच आपल्याला वड्या पण पाडून घ्यायच्यात. आता एक सारखं लाटून घेतलं आहे आपण आणि वेळ न घालवता तेव्हाच आपल्याला लगेच वड्या पाडून घ्यायच्यात. बघा, आताच ते थोडं कडक होत आहे मिश्रण. आता इथे मी एक सारख्या याच्या वड्या पाडून घेतल्यात. बघा, तुम्हाला एक मी वडी तोडून दाखवते.
एकदम ठिसूळ झाली आहे वडी आपली. ह्या वड्या बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. बघा किती छान झाल्यात वड्या आपल्या. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. ह्या वड्या दाताला अजिबात चिटकत नाही, चिकट होत नाहीत. एकदम मार्केटमध्ये बनते अशी आपली वडी झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही.